अरे चुकली या वाटची त्याला तुझं दार र त्याला नाही जगी कुणी त्याचा तू आधार र हे आलो तेव्हा घेऊन मनी भोळा भावर तेव्हा गोड माझी ही मानून या घे नाही मोठं मागणं नाही कुळी हावर बापावानी माया तुले कराला दे हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, आज आहे चंपाषष्ठी. तर तुम्हाला सगळ्यांना चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही जेजुरीकर तर चंपाषष्ठी धुमधडाक्यातच सेलिब्रेट होती. आणि आमच्या बागेत उगवली आहे कांद्याची पात. आणि आज कांद्याची पात लागते नैवेद्याला. माने आज भाकरी आणि आजपासून आजच्या नैवेद्यात चालू करायचं. आजच्या नैवेद्यात कांदा लसूण पण चालतो, सगळं चालतं. कांद्याचं भरीत, कांद्याची चटणी, वांग्याचं भरीत, परत वांग्याची भाजी, कांद्याची पात, सगळे हे आजपासून चालू करतात. आणि खंडोबाला ह्याचा भरीत रोडगा म्हणून नैवेद्य दाखवतात. आता आम्ही बाजारातून हे आणलेले कांद्याची पात आणि ती लावलेली बारीक बारीक कांदे. आणि त्याची आता ही पात सुंदर एवढी छान आली. सगळीकडे कुंडीत पप्पांनी लावली, तर तुम्हाला मी दाखवते. कोथिंबीर एवढी सुंदर आली आहे ना. अजून थोडीशी थोडीशी त्याला वाढून देणार आहे अजून छान. आणि ही आहे कांद्याची पात, मस्त उगवली आहे छान. आता नैवेद्याला लागल. एक भाजी होईल एवढ्या कुंडीत कांद्याची पात. इकडे पण आहे, हिथं पण आहे, परत हिथं आता पप्पांनी आत्ताच 2 दिवसापूर्वी लावली, तर ती पण छान उगवली आहे मस्तपैकी. आणि फुलं पण येतात रोज बागेत. कारण नैवेद्याला कांदा पातच नाही, कांदा पण चालतो. आणि ती धुवून घेणार आम्ही मस्त स्वच्छ. कांदा नाहीच आहे पण त्याला आता कसं आहे, त्याला वाढ लागते ना. आणि हे जास्वंदीचे झाड किती छान फुलले. आणि आताच पप्पाने इथले फुल तोडले, काय म्हणतात त्याला, गुलछडी. सुंदर आणि मस्त कांद्याची पात. हे भाकरी जवळ ठेवायची, खंडोबाला फार आवडते. आता परत हे कट करून परत आम्ही लावू शकतो पात. हो. आणि आता अजून आम्हाला भाज्यांची लावायचंय, पण आम्हाला वेळ आहे, पण ना आम्हाला ते कंटेनर सापडत नाहीयेत, भेटत नाहीयेत. म्हणजे असे एवढ्या साईजचे असे मोठे पाहिजे आम्हाला. हे कशी कोथिंबीर मस्त आली तसं आम्हाला असं छान वाढू शकत नाही जास्त. कोथिंबीर कुठं पण येते उगवते, पण भाज्यांना कसं असं जास्त लेंथ लागते. त्यामुळे आम्हाला आता बघू, आता पुढच्या वर्षी करूया पप्पा. मस्त मान पण धरली, छान आली. आणि आमच्याकडे रुई पण आहे मारुतीची. डायरेक्ट शनिदेवच आमच्याकडे आहेत. सदाफुली आळूचं पान आमच्याकडं किती दिवस झालं एवढीच येतं, पण आम्ही तोडत नाही. आणि एवढं सुंदर आहे ना हे. आणि त्याला जागा नाही वाढायला, आणि त्याला धुण्याचं पाणी लागतं. त्याला आणि वाळ किती भारी ना. संक्रांतीला लागतं. मी आता बघितलं. आणि संक्रांतीसाठी आपल्याला आले ना, इथून कणीस आले बघा, इथून बारीक. आपल्या संक्रांतीला पण होईल. आणि मस्त अजून आम्हाला गहू पण होता. हो का, नाही गहू नाहीये. गहू नाही तो होता पण त्या गव्हाच्या लोंब्या पण लागतात. आणि आम्हाला अजून मस्त मस्त करायचं काय काय ते पण तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेलच, येणार या व्लॉगमध्ये. आणि आता फुलाची सगळी झाडं कंप्लीट झालेत, फक्त आता राहिलेत हे काय म्हणतात त्याला, भाज्या, मिरची, वांगी. ते सगळं लावणार आहे आम्ही, मस्त वेल वगैरे छान. चला आता मी भरली वांग्याची भाजी करते, तर तुम्हाला दाखवते रेसिपी. ओके, मी करते आता भरली वांग्याची भाजी. आणि मी तयारी सगळी करून ठेवली, तर तुम्हाला दाखवते मी आता काय काय मी मसाला वगैरे केलाय.
आणि हा भरली वांगी म्हणल्यावर तर भरूनच वांगे करणार, तर त्यासाठी हा मसाला ह्यात मी भरणार. आणि हे ग्रेव्हीसाठी मी वेगळ्या पद्धतीने मी भाजी करणार आहे. तर कांदा टमॅटो मी बारीक करून घेतले आणि कोथिंबीर. तर मी आता मसाला मस्त भरून घेते आणि तुम्हाला दाखवते. दीदी नाही जाणार का? भाजी टाक असतो पण का ओके. मी आता मस्त ग्रेव्ही पण ॲड केली आहे. पहिले वांगी मी तळून घेतली, म्हणजे तेलात फ्राय केली थोडी, तसेच मसाला सहित. आणि आता मी ग्रेव्ही पण ॲड केली आणि ह्या ग्रेव्हीला आता असंच 2 मिनटं फक्त शिजून घ्यायचं. इथं गरम पाणी ठेवलं म्हणजे तर्री आपली छान येईल. आणि आता मस्त मसाला छान शिजून घेणार आणि मस्त दिसते भाजी. नैवेद्य पण सांग की खंडोबाचे घुंगडे असते, त्याच्यावर आम्ही नैवेद्य दाखवला. वांग्याचं भरीत आणि वरण भात आणि दही भात असं आम्ही नैवेद्य दाखवलाय. थोडस हे झालंय, अवेलेबल नसल्यामुळे बाजरीचं पीठ आम्हाला अवेलेबल नाही झालं म्हणून आम्ही ज्वारीच्या पिठाचीच भाकरी केली. समजून घ्या, देव समजून घेईल. काय का नाही पप्पा? आता पप्पा नैवेद्य दाखवला. सकाळी पूजा केलेली आहे, पण आता आपल्या बागेतलं फुल पप्पा खंडोबाच्या फोटोला वाहतात आहेत. जय मल्हार. काय म्हणायचंय तुम्हाला? काय ना, चंपाषष्ठी आणि आता तुम्ही आज चंपाषष्ठी आणि खंडोबाचा फोटोला आज हार राहिला आणायचा, पण बागेतलं गुलाबाचं फुल आहे ते आता वाहिले. आणि मस्त जिजूरमध्ये इतकी भरपूर गर्दी की दर्शनाला इतकी रांगायचं बरसतं, त्यामुळे काय लोक दर्शन घेतात आणि परत जातात. आणि आज म्हणजे साक्षात आज प्रसादीला महाराजांनी तुमच्या देखतच आहे बघा लाईव्ह. आवडलं वाटतं देवाला, जेवण आवडलं. भरली वांगी एक नंबर झाली. दिसताना तर दिसते
चांगली परत टेस्ट नाही घेता आली कारण की आम्हाला नैवेद्य दाखवायचा होता. भरली वांगी आकांक्षाने केली आहे. मस्त तर्री पण मस्त आली केली. ते दाखवलं असेल तुम्हाला ब्लॉग मध्ये. हो. आणि मम्मीने हे केली ना, भरीत केलंय आणि आणि भाकरी केली. मम्मी इथं देवाचं वाचते, उपासना करते आणि इकडे नैवेद्य पण दाखवलाय छानपैकी. चला आता आम्ही तुम्हाला नंतर भेटतो. बाय बाय. आता हे चंपाषष्ठीचं कसं आहे, या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासुराचा वध केला. तेव्हा देवानी व गणांनी व ऋषीमुनींनी देवाची पूजा चाफ्याच्या फुलाने केली. त्यामुळे या षष्टीच्या या दिवसाला चंपाषष्ठी असे म्हणतात. आणि अजून पण खंडोबाच्या पुढे एक चाफ्याचं झाड आहे. त्या चाफ्या झाडाखालीच गुरु मंडळी सगळे म्हणजे बसतात आणि तिथं पण तळी भंडारा भरलं जातं. म्हणजे अजून ते प्रत्येक आहे तिथं. चाफ्याचं झाड पहिलं जुनं होतं, आता नवीन तिथं चाफ्याचं झाड म्हणजे आता चांगलं झालेलं आहे, ते मोठं झालेलं आहे. तर ते चाफ्याचं झाड म्हणजे याची चाफ्या झाडाची माहिती तुम्हाला सांगतो. चंपाषष्ठी किंवा स्कंदषष्ठी याला म्हणतात. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणिमल्ल या 2 दैत्याचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा करतात. तशी खंडोबाची माहिती दिली तर भल्या भल्यांना सुद्धा अजून खंडोबाची माहिती जमली नाही आहे. बरेच जण काय काय सांगतात, पण खरं अजून माहिती कितीतरी तुम्ही अभ्यास केला तरी खंडोबाची माहिती तुम्हालाही कळणार नाही. त्याला फार मोठे कष्ट करावे लागतात आणि फार मोठे पोथी पुराणं वाचून हे तुम्हाला कथा कळेल किंवा माहिती कळेल. अजून सुद्धा बरेच लोकांना खंडोबाची अजून काही माहिती नाही. ते तसंच देतात. वा 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 वा, बेस्ट, एक नंबर. खरं झाली. असं वाटते झाडाखाली जेवतोय आणि शेतामध्ये अशी भाजी केली असं वाटते. पिकनिकला तर्री आली मस्त. मस्त छान झाली का? बरेच कोणी केले भरीत तुमच्या बायकोनी केले. बरेच पण चांगले, हा. पण भाजी एक नंबर. ओ थँक्यू सो मच डॅडू. आणि आता ह्यांचे पण रिव्ह्यू घेणार आहे मी आता. वा, खरंच छान झाली का पप्पा एवढी? अगं वासावरूनच कळते आकांक्षी एक नंबर झाली. मौन राहते. मस्त. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मग आमची माणसे काही खाणार आहे, तिला वांग नाही आवडत, पण माझ्या हातचं काय माहिती आता कसं खाते. ओ माय गॉड, स्वर्गात गेली ती. ग्रेव्ही एक नंबर केली आहे. मला मागाशीच कळलं होतं, आता मी खाते. मला मागाशीच कळलं होतं तिच्या ह्याच्यावरून, वासावरूनच कळलं की एक नंबर झाली भाजी. खरंच एक नंबर झाली. वांग आवडतं मला, पण असंच आवडतं भरलं भरीत आणि भरलं वांग. आणि चलो आता एन्जॉय करा. इकडे तर पप्पा आमचे खूप मग्न आहेत खाण्यात, त्यांना खूपच आवडली. खंडोबाच्या नगरीमध्ये आजपासून वांग चालू करतात खायला. हा, चातुर्मास. हे 5-6 महिने वांग कोणी खाल्लं नाही, तर आज 4 महिने तर आज इतके भारी वांग करतात लोक की खाऊच वाटतं. आणि ह्या नगरीमध्ये वांग्याची भाजी म्हणजे एकदम श्रेष्ठ वांग्याची भाजी आज. आणि खंडोबाला पण आज प्रसाद अन्नछत्र वरती आहे, तिथं पण भाकरी, बाजरीची भाकरी आणि वांग्याची तोच नैवेद्य असतो. जेजुरी गावात सगळ्यांना हाच नैवेद्य असतो. आणि मस्त खावा पप्पा, एन्जॉय करा. चलो आता मी पण जेवते. बाय. ओके दीदी, आज फर्स्ट टाइम करते मोमोज. आणि हा मोदकच केला तिने. बघू फर्स्ट ट्राय. मी तुला सांगते आकार. आणि ती फर्स्ट टाइम करते. तिने बॅटर म्हणते फिलिंग ह्याचं आतमधलं पण छान बनवलंय. आणि हे पण तुला सांगते थांब. आणि आमचं चॅलेंज पण होईल ह्याच्यातच, बघू आता झालं तर. काय कर घरे, असं करायचं एका साईडनी ना, असे लेअर काढून घ्यायचे.
ते ठेल्यावरचे किती पटपट करतात ना गो. रोजचं सवय आहे त्यांना. आणि हे ना असं जॉईन करायचं, असं तुला सोपं पडेल. हे कर. आणि आपण असं पण ठेवू शकतो आणि असं पण करतात मग काय काय, पण ते नको आपल्याला. ते डम्पलिंग सारखं. तर छोटे छोटे मोमोज आता. ठीक आहे, झालं आता एक. बघू मी असे लेअर पडतात. ठीक आहे, असं करते आता. हे सोपं आहे एवढं. हे मी असं काहीतरी गोल केले. हे असं वेगळं काहीतरी ट्राय करायला. खूपच मोठं होईल मग. जाऊ दे छोटे छोटे थोडेसे लाट. मग तसं नाही, जुळवायचे नाही. प्लेट पाड ना, प्लेट पाड. जुळवायचे नाही. प्लेट पाडायच्या, प्लेट. ठीक आहे, केलं इकडे दाखव. तरी मला काय जमलं नाही. ओके, आता कर तू फटाफट सगळे. इथं मी पाणी उकळायला ठेवले. फिलिंग जास्त नको बरं, आपल्याला लागणार आहे अजून. थांब, त्यांना तेल लावायचं. काय असं जॉईन दालें भूनते हैं, ठीक है. तो ये क्या घी ज्यादा नहीं थोड़ा. मोमोज आम्ही आज केलेले आहेत मोमोज, आणि ते पण मीच केलेत आज. तर आकार चेंज झालेला आहे, तर तुम्ही समजून घ्या. केलंय. जाऊन दे. ते गुलाबाचं फुल केलंय आम्ही मी. ते गुलाबाचं फुल केलं. गुलाबाचं फुल आहे, बघू दाखवा. पण आता काय करू, लवकर पटकन आपण हा, खावा खावा खावा. पप्पा घ्या. कुठला घेऊ मग ठेवतो. चने की जगह के बाद आज फर्स्ट टाइम आकांक्षा इकडे. मी तेच म्हणत होते आता. मम्मी खरी खरी प्रतिक्रिया दे. खूप छान, खूप छान. अजून अजून झाले नाही, खरं छान झाले. मी फर्स्ट टाइम रिव्ह्यू अशी देते समोर आहे आणि मी बिहाइंड द कॅमेरा दिली. बघू माझे अजून चांगले चांगले रेसिपी येतील. काय आहे? हा ते म्हणजे आकांक्षाच्या बरोबर आलेली ती. हा, कसं झालंय सांगा आता. छान झालेलं, मस्त आहे. खावा. माझ्या हाताखाली शिकली हो हो. काय कळ ना, गुरु वेळा नाही फळ. कर सकते हैं सारे इंग्रेडिएंट्स. ऐसा कोई जरूरी नहीं है. माझ्या हाताखाली शिकली. छान आपको पता है मेरा आणि छान केलं. खरंच खूप छान झालं. स्वीट है इसलिए मैं डाल देता हूँ. पहिल्यांदा मी केलं होतं ते खूप छान झालं. ते पण चांगलं झालं. माणसं निघाली. म्हणजे हे मम्मीकडून आलेले तर. मूळ येतंय. हो, मम्मीकडून. म्हणजे पहिलेच टाइम मी पण मीच केलते. तुम्ही केलते. जाऊ दे, आपण हे मेन आहे ना, मूळ हे. ते संपत चालले. माझी मम्मी खूप सुगरण आहे, त्याच्यानंतर माझ्याकडे आले आणि मग आकांक्षाकडे आले. काय ओके, आता आम्ही आमची वरची टाकी धुतोय आणि आमचे पप्पा, माझे पप्पा आतमध्ये टाकी धुतोय. पप्पा आणि खूप टाकी आमची घाण झाली, कारण की घाण पाणी येत होतं म्हणून आमची टाकी घाण झाली. तर म्हणजे एवढी नाही झाली तरी, फक्त थोडंसं असं मातीचं लेअर पडले, तर पप्पा धुवून घेतात. आम्ही दरवेळेस धुवून घेतो महिन्यातून एकदा तरी, आणि धुवायलाच पाहिजे कारण की फिल्टर आहे आमच्याकडं. हां, ही आली झोपेतनं उठून, कारण की पाणीच नाही आहे ब्रश करायला पण. त्यामुळे तिला म्हटलं विटॅमिन डी घे. अगं घे ना उन्हात. एवढंसं लागलं तर बसली बोलत. येडीच आहे. आणि तिकडे बघा डॅण्या तिथून आवाज देतोय आम्हाला वरडून. दिसलास इथं येडा डॅणी. आणि मस्त मी पाणी दिलंय सगळं झाडाला, मस्त आंघोळ घातली त्यांना. वरून असं पाणी पण शिंपडले, कारण की माती वगैरे बसते म्हणून मी वरून पण पाणी टाकते. आणि मस्त पिंक कलरची फुलं आलीत, पण ही वाढतच नाही का काय माहिती. छान आहे पण. आणि मस्त कांद्याची पात आम्ही काल खाल्ली. आणि गाईज आमचा स्टुडिओ एवढा पॉझिटिव्ह वाईब येते नाही इथं आल्यावर. मस्त छान. आता फक्त व्हिडिओ काढायचे राहिलेत. आता आज बघू, आम्ही बाहेर जायचा प्लॅन करणार आहे, तर तुम्हाला दुसऱ्या व्लॉगमध्ये दिसेल. आणि इथं आहे मी, पारुशी वेणी घातली होती त्यामुळे सगळे माझे फ्लिक्स असे येतात म्हणून मला बेल्ट लावायला लागतो. आणि मराठी साज, शिवाजी महाराज,
आणि हे आम्हाला खूप आवडतं बबल्स. आम्ही दर पालखीतून घेतो. आणि इकडं बघितलं तर तुम्हाला असं वाटणारच नाही ही रूम आहे, आणि इकडे बघितलं तर एवढं सुंदर वाटतं ना, खूपच मस्त. आणि हे आम्ही लॉकडाऊनमध्ये पेंट केले, कोणाला माहीत नसेल तर घरी आम्ही पेंट दिलं आहे. ह्या डिझाईन वगैरे आम्ही सगळं केलं आहे. चला आता मी पप्पांची मदत करते. कसे झाले पराठे? सगळे कसे झाले? मस्त. बटाट्याचे पराठे केले मी. तुम्हाला कसे वाटले? फंटा फॅन्टा म्हणजे छान. फॅन्टॅस्टिक. हा फंटॅस्टिक. आणि जे समजा आता मम्मी बैठकीवरून, मग ती पण खाईल पराठे. आलीच येईलच 2 म्हणजे? मिनिटात येईल. आणि म्हणजे एका वेळी